कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली सर्वात मोठी विमान दुर्घटना। 242 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले हॉस्पिटलच्या इमारतीवरती। मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त। महाडमध्ये पुन्हा एकदा खळबळजनक घटना। अल्पवयीन मुलीवरती नराधमाचा लैंगिक अत्याचार। मुलीवर अत्याचार करून आरोपी झाला फरार। पनवेलमधील सारा नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या। हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले। प्राचार्याच्या सततच्या छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल। रोहा पोलिसांकडून रोह्यातील मुख्य रस्त्यावरती पायी पेट्रोलिंग। नो पार्किंग वाहनांवरती पोलिसांची मोठी कारवाई। 21 वाहनांवरती कारवाई करत 14,000चा दंड वसूल। आणि मुसळधार पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला। वाहन चालकांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त। पेट्रोल पंप ते गणेशनगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी। सुरुवातीलाच एक मोठी दुर्घटना समोर येते। गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे। एअर इंडियाचे विमान 825 फुटांवरून हॉस्पिटलच्या इमारतीवर कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। ही घटना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात। AI-171 हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते। कॅप्टन सुमित सुभरवाल हे पायलट सीटवर होते। पायलट सुमित सुभरवाल यांनी मेडे अर्थात NTCला 1:39 इमर्जन्सी कॉल दिला। एकीकडून पायलटला लगेच संपर्क झाला, मात्र पायलटकडून काहीही प्रतिसाद आला नाही। 1:38 या विमानाने अहमदाबादवरून लंडनला टेक ऑफ केले। टेक ऑफ नंतर अगदी 5 मिनिटांमध्येच खाली कोसळून या विमानाचा स्फोट झाला। 242 प्रवाशांसह 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर या विमानात होते। विमानात भारतीय 179, ब्रिटिश 53, पोर्तुगीज 7 आणि 1 कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे। 242 प्रवाशांमध्ये विमानात 2 बालकांचा देखील समावेश आहे। 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते। 825 फूट उंचीवरून हॉस्पिटलच्या इमारतीवरती हे विमान कोसळले। विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोट हवेत उसळला। दरम्यान या अपघातात 20 पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। रायगडमधील महाड तालुक्यातील बिरवाडी या गावात एका नराधमाने अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी स्वराज तांबे वय वर्ष 21 राहणार किये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मौजे आदर्श नगर बिरवाडी येथील आरोपीच्या बहिणीच्या घरात सदर अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। तसेच मोटरसायकलने जबरन महाड रायगड रोडवरील एका अज्ञात गावात नेऊन सदर पीडित मुलीला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने फाडून शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचे अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा फरार झाला असून पोलीस या आरोपीचे व त्याच्यासोबत त्याला सहकार्य करणाऱ्या सह आरोपींच्या शोधात असून आरोपीची बहीण व त्याचा भाऊजी त्यांना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे। पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात असलेल्या सारा नर्सिंग कॉलेजमध्ये BSc नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने 3 जून रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संबंधित विद्यार्थ्याने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले। प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्याने कॉलेजमधील महिला प्राचार्य निशा नायर यांच्या सततच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर मृत्यू विद्यार्थ्याच्या आईने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर प्राचार्य नायर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत। या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। 3 तारखेला मध्यरात्री त्या ठिकाणी त्या उदय आगळे या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। हा राहणारा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा आहे। तसेच त्याला आत्महत्या प्रवृत्त करण्यास त्यांनी भाग पडलं। निशा नायर मॅडम या खूप
आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी बोलत होत्या. जातीवाचक शिव्या, तुम्ही या जातीचे आहात, त्या जातीच्या, तुमची जात कधीच पुढे जाणार नाही, परत नामर या प्रकारच्या वारंवार त्याशी चर्चा त्या करत होत्या. तसेच त्यांच्या आईवडिलांसमोरही त्या असं अपमानित त्याला कित्येक वेळा त्यांनी केलं होतं. अशा तिथील आम्हाला सविस्तर त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही जी घटना घडली होती 3 तारखेला, त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला 10 तारखेला जशी आम्हाला 9 तारखेला ही बातमी कळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसं आम्ही 10 तारखेला पोलीस स्टेशनला पनवेल तालुका पोलीस स्टेशनला या ठिकाणी भेटलोत. त्यांच्या आईवडिलांना घेऊन गेलोत आणि ही सर्व बाब विचारपूस केली. पोलिसांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की या सर्व काही गोष्टी आम्ही तपास केलेला आहे. मोबाईल त्या मुलाचाही आमच्याकडे कस्टडीमध्ये आहे. परंतु 3 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल त्यांची घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगराचे आमचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि पोलिसांना FIR दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडलं. कारण सर्वच काही स्टेटमेंट आम्ही बघितल्या, परंतु ही आम्हाला असं वाटतं की ही आत्महत्या नसून हत्येचा प्रकार असू शकतो असा आरोप त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा आहे. त्यामुळे त्या मुलाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा मी सरकारकडनं करतो आणि ह्या इन्स्टिट्यूट यांच्या सर्व तपासणी ह्या आपल्या राज्य सरकारने केली पाहिजे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. रोहा तालुक्यामध्ये रोहा पोलिसांकडून आज रोहा येथील मुख्य रस्त्यावरती पायी पेट्रोलिंग करण्यात आली. यावेळी नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या 21 वाहनांवरती कारवाई करत सुमारे 14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करत दररोज पायी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे, तरी कोणी नो पार्किंग मध्ये वाहने उभी करू नये अथवा कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे रोहा पोलिसांकडून तालुक्यातील वेगवेगळ्या सोसायटी वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षिततेबद्दल जनजागृती करून CCTV लावण्याचे आवाहन केले आहे. यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 16 पोलीस अंमलदार व 2 वाहतूक पोलीस उपस्थित होते. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सर्व नागरिकांना रोहा पोलीस स्टेशनवरून तुम्हाला आवाहन करण्यात येते की तुमचे मौल्यवान वस्तू तुमच्या घरी सांभाळून आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचे. जर आपल्या सोसायटीमध्ये CCTV लावले नसेल तर CCTV लावायचे आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. या सोसायटीचे कोणी अध्यक्ष सेक्रेटरी वगैरे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्यांच्यासाठी सूचना घेऊन आलेलो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. मागील 3 ते 4 दिवसांपासून सकाळपासून उष्णतेचा पारा चढत असतानाच आज रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. वातावरणातील गारव्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. जिल्ह्यात पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाकडे शेतकरी आशेने पाहत आहेत. हवामान खात्याने देखील येत्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देवगड तालुक्यात आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला. यामुळे रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. देवगड निपाणी मुख्य रस्त्यावरती पेट्रोल पंप ते गणेशनगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी रस्त्यावरती साचल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे वाहन चालकांमधून तसेच आजूबाजूच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी पाटकला येथे हा पाण्याचा प्रश्न चालू आहे. आजही या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात याकडे पाणी भरून या ठिकाणी रहदारी या ठिकाणी थांबलेले आहे, वाहन थांबलेले आहेत. बांधकाम खात्याचं नियोजन शून्य कारभार म्हणजे या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता या ठिकाणी गटारांचं केलेलं बांधकाम ते सुद्धा अर्धवट असलेलं हे बांधकाम गटारांचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. या ठिकाणी 92 लाखाचा या ठिकाणी गटार आज होतो आहे, परंतु त्याच्या पुढचा जो भाग आहे हे पाणी नेमकं कुठनं जाणार आहे याचा कुठला अभ्यास या खात्याने किंवा प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे हे गटार करून सुद्धा या ठिकाणी याच प्रमाणात पाणी या ठिकाणी थांबणार आहे. तरी आता तरी या बांधकाम खात्याने किंवा
नगरपंचायत प्रशासनाने या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या ठिकाणी पुढील नियोजन करावं अशी आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी विनंती करतो। आज दिनांक 12 जून रोजी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज खेड तालुक्यातील तुंबाड या गावी शिबिर उत्साहात पार पडले। संपूर्ण पंचक्रोशीतील गावांमध्ये लोकांना विविध दाखले त्वरित मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 60 ते 70 लोकांनी उत्पन्नाच्या दाखल्याचा त्वरित लाभ घेतला। तसेच इतर अनेक शासनाच्या योजनांचे लाभार्थी या शिबिरातून झाल्याचे पाहायला मिळाले। हे शिबिर तुंबाड गावामध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले होते। रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावरती आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल 5 वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणतेही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच असून शेतकरी चिंतामण पवार व यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने बळ दिले आहे। वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते पवार यांची भेट घेतली व पीडित शेतकऱ्याला योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र करणार असल्याचा इशारा दिलाय। शिवाय उपोषणकर्ते चिंतामण पवार यांची तब्येत देखील खालावल्यास त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य व अन्य 4 कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी दिलाय। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सुधागडचे जे तहसीलदार आहेत कुंभार म्हणून त्यांना भेटण्यासाठी आलो। त्यांच्याशी चर्चा करत असताना आमच्या ज्या 5 मागण्या होत्या त्या 5 मागण्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती की बेकायदेशीर जे बांधकाम झालेले ते बेकायदेशीर बांधकाम तुम्ही केव्हा तोडणार आणि त्याला परवानगी तुम्ही नसताना तुम्ही ते बांधकाम करून कसं दिलं। दुसरी बाब अशी होती का त्या सदरील जिथं बांधकाम झालं त्या बांधकामामध्ये तुम्ही असेसमेंट किंवा घरपट्टीवरती नाव कुठल्या पद्धतीने करण्यात आलं। ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बंगला किंवा घर बांधायचं असेल तर कलेक्टरची जी परमिशन हवी होती त्या कलेक्टरच्या परमिशनमध्ये कुठल्या प्रकारची कप्रत ही ज्या जागेवरती जाऊन करावी लागते त्याच्यामध्ये कुठलीही नियमितता नसताना कुठलेही पारदर्शक नसताना डुप्लिकेट कप्रत करून अशा अनेक त्यांनी भ्रष्टाचार करून ते जे प्रकरण केलेलं आहे आणि तिथं अनधिकृत त्यांनी त्या शेतकरी जमीन ताब्यात घेऊन तिथं भरमसाठ म्हणजे असं तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बघतो का बाबा का तहसीलदार असतो का तो तहसीलदार तालुक्याचा बॉस असतो त्यांनी जर मनात आणलं तर तो निर्णय देऊ शकतो। पण इथला जो तहसीलदार आहे हा तहसीलदार त्या बिल्डरचा अधीन गेलेला आहे। साधारण बघितलं गेलं तर चर्चा आम्ही केली त्या चर्चेमधून त्यांना असं दिलं का बिल्डरला कुठेतरी वाचवण्याची भूमिका त्यांची आहे। TRAने जे काम केलं आहे त्या अधिकाऱ्याशी कुठल्या आमचं अजून संभाषण झालं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत काही पत्र दिलेलं नाही। हे सर्व मोगम त्यांचे आम्हाला आता उत्तर दिलं। त्या मोगममध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही प्रयत्न करू आम्ही हे करू। आम्ही त्यांना म्हटलं जे चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामावरती तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर द्या। आमची भूमिका आहे का त्या जो आमचा शेतकरी गरीब आहे तो गेले 11 वर्ष तुमच्याबरोबर न्याय मागतोय। तुमच्याकडे येता येता ज्या चपली जी झिजलेल्या आहेत त्या झिजलेल्या चपली त्याला बाबा तुम्ही आता कुठे थांबवा, तो मरण्यापूर्वीच त्याला न्याय द्या, मेल्याच्या नंतर त्याला न्यायाची अपेक्षा नाही। या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केला पण कुठेही त्यांना त्यांच्यावर तत्पर नाही, कुठेही त्यांना असं वाटत नाही की आम्ही न्याय द्यायची भूमिका आहे। पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उद्या पूर्ण जिल्ह्यातून जिल्हा म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत। जिल्ह्यातले वंचित सर्व पदाधिकारी इथं ठाम असणार आहेत। जर उद्या ह्या शेतकऱ्याचं बरं वाईट काय झालं याला सर्वशी जबाबदार इथला तहसीलदार आणि संबंधित सर्व अधिकारी असेल। बहुजन आघाडी रायगड जिल्हा अंतर्गत सुधागड तालुक्याच्या वतीने हे आम्ही उपोषण आणि हा जो आंदोलन आहे आमच्या हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे पण उग्र रूप धरलं जाईल, जे पण कायदा सुव्यवस्था बिघडली जाईल त्याला पूर्ण जबाबदार उत्तम कुंभार नावाचा तहसीलदार असेल। आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांनी जे हे प्रश्न आमचे सोडवले नाहीत तर कलेक्टर साहेबांच्या मार्फत या तहसीलदारांना आरोपी करून यांची चौकशी लावण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी करेल। आणि या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला या केसाला जरी धक्का लावला आणि पोलीस प्रशासनाचं बळ वापरून इथं जर ते काय हे उपोषण जर तुम्ही स्थगित करण्याचा किंवा त्याला काहीतरी चिघळायचा प्रयत्न केला तर पूर्ण रायगड जिल्ह्याचं वादळ इथं या ठिकाणी येईल। आणि जो पण कायदा सुव्यवस्थेला जो प्रश्न निर्माण होईल त्याची पूर्ण जबाबदारी ही या प्रशासनाची असेल। या ठिकाणी मी जबाबदार या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या प्रशासनाला आव्हान देतो। तरी पुन्हा एकदा या आव्हानाबरोबर एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर या आमच्या ज्येष्ठ शेतकऱ्याला न्याय द्या। न्याय दिला तर आपलं सॅल्यूट, आणि जर अन्याय केला तर तुमच्या दालनात येऊन काळं फासून तुमच्या दालनाला आम्ही टाळं ठोकू।
रायगडच्या सुधागड तालुक्यातील मौजे भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावरती आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल 5 वेळा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही मागण्यांच्या अनुषंगाने कोणतेही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच असून शेतकरी चिंतामण पवार यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। रिपाईचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, नितीन वाघमारे आदींसह कार्यकर्त्यांनी उपोषणकर्ते शेतकरी पवार यांची भेट घेऊन आम्ही तुम्हाला न्याय मिळावा या भूमिकेतून आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली। प्रशासनाने पीडित शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र करू असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिलाय। त्यामुळे हे आंदोलन येत्या दिवसात अधिक चिघळणार असल्याचे स्पष्ट चित्र झालं आहे। आमच्या चिंतामण पवार साहेबांवरती जो अन्याय झालेला आहे त्यांनी परवा उपोषणा या ठिकाणी बसल्यानंतर आज आम्ही आल्यानंतर तहसीलदार आणि पीआय मॅडमशी चर्चा केल्यानंतर संबंधित जो बिल्डर आहे त्यांच्याशी प्रशासनाने संपर्क साधला आणि त्यांच्याकडे ज्या या ठिकाणी उपोषणावर बसलेल्या ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत, प्रशासनाला सांगितल्या आहेत। प्रशासन संबंधित बिल्डरशी चर्चा करत आहेत आणि त्यातून मार्ग निघायला हवा आहे, कारण गेले 3 दिवस आमचे वयोवृद्ध व्यक्ती उपोषणाबद्दल त्यांच्या जीवाला धोका होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई सदर बिल्डरवरती करा आणि त्यांना त्यांचं उपोषण या ठिकाणी थांबवा। जर कारवाई झाली नाही तर सदरील बिल्डर ज्याने या सुधागड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जागा घेऊन लोकांना फसवलेलं आहे त्यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आरपीआयच्या वतीने आरपीआय स्टाईलने त्यांच्यावरती योग्य ती कारवाई पण केली जाईल, त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल। परंतु आमच्या चिंतामण शंकर पवार जे आहेत त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊच। प्रशासनाला तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आता आजचा दिवस गेलेला आहे, उद्या कुठल्याही परिस्थितीत त्यांनी उपोषण सोडायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि योग्य ती सर्व संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी ही माझी या ठिकाणी मागणी आहे। सध्याच्या इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत। त्यापैकी एक अत्यंत गंभीर गुन्हा हा नवी मुंबईतील वाशी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडला आहे। वाशी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आरोपीने व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले। त्यानंतर एका मोबाईल ॲप डाउनलोड करायला सांगितले, जेणेकरून या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवरती किती नफा घेताय हे बघू शकाल असे सांगितले। सुरुवातीला त्यांना नफा मिळाल्यानंतर त्यांनी बँकेतून पैसे देखील काढले आणि मग त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला। त्यानंतर त्यांनी तब्बल 4,76,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना त्यामध्ये 8 ते 9 कोटी रुपयांचा नफा दिसत होता। त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे। त्यामुळे त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी तपास करून त्यामध्ये 2 आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। सदर अनुषंगाने 14 एप्रिल 2025ला आमच्या ANC युनिटने नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हायड्रो गांजाबाबत कारवाई केली होती। त्या अनुषंगाने 15 एप्रिल 2025ला 201/2025 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 32 आरोपी आहेत, त्यातले 18 आरोपींना आपण अटक केलेली आहे। नवीन चिंचकर आणि प्रभात पांडे हे जे 2 आरोपी होते हे NCBने यापूर्वी जी केस दाखल केली होती कोकेनची, त्यामध्ये देखील हे वॉन्टेड आरोपी होते। त्या अनुषंगाने NCB आणि आमचा पॅरलल तपास चालू होता। सदरबाबत हे दोघंही त्यातील नवीन चिंचकर हा मलेशियाला असल्याबाबत सेंट्रल एजन्सीजला माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्याला मलेशियामधून ताब्यात घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला तळोजा जेलमध्ये जमा केलं होतं। त्या ठिकाणी आपण आता कोर्टाला त्याबाबत अहवाल देऊन आज रोजी आपण त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत। त्यानंतर त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येईल आणि पुढील इंट्रोगेशन करण्यात येईल। सुरुवातीला ज्यावेळेस आपली कारवाई झाली होती त्यावेळेस आपल्याला कमी प्रमाणामध्ये ड्रग्ज मिळालं होतं पहिल्या दिवशी, पण त्यानंतर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता जवळजवळ 2.5 ते 3 किलो हायड्रो गांजा आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे व इतर जो भारतीय गांजा म्हणतो तो देखील थोड्याफार प्रमाणात आहे। परंतु गुन्ह्याचा तपास अजून देखील चालू आहे। अजून 14 आरोपी वॉन्टेड आहेत, त्यांचा देखील शोध घेणं चालू आहे। सदरचे आरोपी अटक झाल्यानंतरनं अजून यामध्ये तपासामध्ये प्रगती होईल। आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे किंवा आत्तापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे त्याप्रमाणे त्यानुसार कोट्यवधी रुपयांचं ड्रगची खरेदी विक्री विशेषतः हायड्रो गांजाची हे सर्व रॅकेट करत होतं।
रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे। आता आधार कार्ड जर लिंक नसेल तर युजरला तात्काळ तिकीट काढता येणार नाहीये। रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की तिकीट बुकिंगसाठी आता नियमात मोठे बदल केलेले आहेत। 1 जुलै 2025 पासून हे नियम नवीन आहेत ते लागू होणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे। रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक सर्क्युलर सर्व झोनला जारी केले होते। तात्काळ तिकीट सेवेचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा यासाठी आता युजरना त्यांचे आधार कार्डचे ई-व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे, ज्यामुळे 1 जुलै 2025 पासून IRCTCच्या वेबसाईटवरती ॲपद्वारे केवळ आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलेले युजरच तिकीट बुक करू शकणार आहेत। तसेच त्यानंतर 15 जुलै 2025 पासून तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित OTP प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे। गेले काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता, पण मान्सूनची वाटचाल लक्षात घेता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। कोकण किनारपट्टीवरती हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे। 12 जून 2025 पासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आलेला आहे। या दोन्ही जिल्ह्यात अपेक्षित पावसाची मात्रा सामान्यपेक्षा खूपच जास्त असू शकते। स्थानिक प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे। ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे। मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।